डिसेंबर 1942 मध्ये गारगोडीतील मुरगुड येथे 7 क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. आज या घटनेला 83 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर या 7 हुतात्म्यांना मुरगुड येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आलं. कचेरीवर हल्ला करून इंग्रजांच्या बंदिवासातील सहकाऱ्यांना मुक्त करताना 7 क्रांतिकारकांना हुतात्म्य प्राप्त करावं लागलं. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती जपणं हे नेहमीच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, अशा भावना ओंकार पोद्दार आणि संकेत भोसले यांनी व्यक्त केल्या. हा जो क्रांती लढा होता, एका अग्निकुंडामध्ये अर्पण करणाऱ्या या क्रांतिकारकांचं बलिदान हे कधीच व्यर्थ जाणार नाही, अशा पद्धतीचा हा लढा होता. आणि या लढ्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. हा लढा लढण्यासाठी इंग्रजांना आपल्या भारतातून हाकलून लावण्यासाठी, कारण की त्यांच्या जुलूम जबरदस्तीने या भागातली जी नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते खूप त्रासले होते आणि त्यांना इथून हाकलून लावायचं म्हणून गांधीजींनी चले जाव म्हणून एक आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गारगोडीमध्ये आपल्या भागामध्ये देखील हा लढा यशस्वी करण्याची जबाबदारी इथल्या युवकांनी घेतली. तसं बघायला गेलं तर 1942 ते 1942 मध्ये भारत स्वतंत्र झाला असता, मात्र काही घडामोडींमुळे तो झाला नाही. मात्र त्या वर्षी ज्या घटना घडल्या त्या खूप मोठ्या घटना आहेत. त्या घटनांपैकी एकच म्हणजे आपल्या भागात घडलेली 13/12/1942 ची घटना. आता 13/12/1942 का, तर 13/12/1942 रोजी 7 क्रांतिकारक गारगोडी कचेरीमध्ये हल्ल्यामध्ये बलिदानी पडले, हुतात्म्य पत्कारलं. आता कचेरीवर ते हल्ला ही संकल्पना जर बघायला गेलं तर आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी लुटमार करून त्या ठिकाणी असणारा जो शेतसारा गोळा केलेला आहे तो या क्रांती लढ्यासाठी वापरायचा आणि इथल्या लोकांना त्याच्यापासून स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. इंग्रजांपासून जुलूमदार त्यांनी राज्य केलेलं आहे, त्यांच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, ही जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी मुरगुड परिसरात असतील, कापशी असेल किंवा आपलं सांगाव आहे, गारगोडी या भागातील क्रांतिकारकांनी त्या कचेरी त्याच्यावरती हल्ला केला. त्यात आता सांगायची गोष्ट अशी आहे की मी या ठिकाणी यासाठी उभारलेलो आहे की गारगोडी कचेरी आपण बघत होतो की कुठल्या पद्धतीने त्या प्रकारे कुठला हल्ला झाला. त्या ठिकाणची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचं जे काम होतं ते चालू केलं होतं. त्या ठिकाणी 21 दिवस आंदोलनासाठी आम्ही बसलो होतो. बऱ्याच वेळेला बरेच प्रयत्न केले, मात्र आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही. जेव्हा आम्ही ती इमारत पाडल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आमची भावना आहे की बाबा आमची आजोबा होती त्यामध्ये, मात्र आम्हाला भावना असून देखील आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत असलं तरी देखील तिथं बसलेल्या तिथं असल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण की एक भावना जोडली होती. कारण की गारगोडी लांब नाही आहे आणि इतका मोठा स्वतंत्र लढा आपल्या भागामध्ये होणं हे खूपच गौरवाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने लढा तिथं झाला होता आणि ती ऐतिहासिक जी वास्तू आहे ती त्या ठिकाणी जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नूतनीकरण करण्यात आलं. मला खंत एवढीच वाटते, कारण की जालियनवाला बाग असेल किंवा ज्या ठिकाणी भगतसिंगांना फाशी दिली ते देखील जेल जे आहे ते अजून पाकिस्तान सरकारनं हा असं ठेवलेलं आहे, मात्र आपल्या भारत सरकारला ते ठेवता आलं नाही, हीच खंत आहे. आणि आम्ही मात्र यशस्वी होऊ शकलो नाही यामध्ये, किंवा आमचा हा लढा जो आहे यशस्वी झाला नाही, तरी देखील त्या ठिकाणी त्यांची स्मृती कशी जागवता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या मुरगुडमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामधील प्रत्येक जनमानसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या माध्यमातून हा हिंदुस्थान, हा भारत जगासमोर आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण मराठा इतिहास, संपूर्ण भारताचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी निघाला होता. आणि या माध्यमातून महात्मा गांधीजींनी चले जावचा नारा दिला 42च्या दरम्यान, आणि आपल्या कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये सगळ्यात मोठ्या पद्धतीने अग्रेसर होता. आणि याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नाप्पा अण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार झाली, एक तुकडी तयार झाली. आणि त्या तुकडीने ठरवलं, हा कचेरीवर हल्ला गारगोटीच्या करत असताना हा फक्त लूट करायची नाही तर स्वातंत्र्यासाठी तिथली लूट वापरायची आहे. आणि या माध्यमातून इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे, महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो किंवा संपूर्ण कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आपण म्हणतो, संपूर्ण भारत इंग्रजांच्या विरोधात आहे, भारतातील जनमानूस इंग्रजांच्या विरोधात आहे, हे दाखवण्यासाठीची ती लूट होती. आणि त्यावेळी ज्यावेळी आपले तिथे वीर गेले आणि त्या अंधार होता, रात्रीची वेळ होती, आणि ज्यावेळी मॅजिस्ट्रेटवर तिथे लूट करायची होती त्या दरम्यान त्यावेळचा मॅजिस्ट्रेट प्रमुख बाबू जाधव याने अंधारामध्ये एक फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये आपले 7 वीर हुतात्मा झाले. खरं तर यामागचं कारण मी एवढ्यासाठी सांगतो
कारण काही प्रमाणात या लुटीला काहीतरी कोणतरी समाजातील काही घटक नावं ठेवतात. ती लूट होती, ती लूट नव्हती, ती स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसाठी वापरण्यात येणारी आणि त्या जनतेला सुखी समृद्ध ठेवण्यासाठीची एक चळवळ आणि एक त्या वेळची ती लढाई होती. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. खरं तर मला जास्त साहेब काय बोलायचं नाही, परंतु ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातून ज्यावेळी राजापूरमध्ये आले आणि राजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 66 ते 67 दिवस त्या कोकणामध्ये थांबले आणि तिथं जो इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या अनुभवलं आणि तिथून महाराज आंब्यातून रायगडकडे पोचले. आणि त्यानंतरचं एक पत्र आहे साहेब, जे 1662च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत लंडनमध्ये सापडलेलं आहे. आणि त्याने एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक असं वाक्य लिहिलेलं आहे की जगामध्ये कोणाशीही त्या वाक्याची तुलना होत नाही. विथ द सक्सेस ॲज द सेम ॲज द जुलियस सीझर, ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम. तो आला, तो माफ करा, त्यावेळेचं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तो शब्द वापरलेला आहे. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं गमावलं आणि त्यानं ते पुन्हा मिळवलं. यातील ही ओव्हरकेम. इट्स इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. आणि मला एवढंच सांगायचं आहे, या वीर जवानांच्या, या हुतात्म्यांच्या वारसांच्या समोर आपल्या सगळ्या पिढीला शब्द द्यायचा आहे. शब्द त्यांना द्यायचा आहे की इथून पुढे मुरगुड, महाराष्ट्र आणि भारत हा खूप मोठ्या प्रमाणे प्रगतीपथावर जाईल. एवढं आश्वासन तुम्हा सर्वांच्या मार्फत मी देतो आणि थांबतो. गारगोटी येथील कचेरीमध्ये झालेल्या गोळीबारात करवीरचे सिद्धय्या स्वामी, शंकरराव कृष्णाजी इंगळे, कापशी तालुका कागल, तुकाराम रामजी भारमल, मुरगुड तालुका कागल, नारायण दाजी वारके, कलनाकवाडी तालुका भुदरगड, मल्लाप्पा बाबाजी चौले, चिखली तालुका कागल, बळवंत लक्ष्मण जबडे, जत्राट तालुका चिक्कोडी, परसराम कृष्णा साळुके, खडकलाट या 7 क्रांतिकारांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृती नेहमीच प्रेरणादायी असून त्यांचे आचार आणि विचार जपणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. भावेश्वरी चौक मंडळाने गारगोट येथून आणलेली हुतात्मा ज्योत ऐतिहासिक हुतात्मा स्मारकापासून पुन्हा हुतात्मा चौक अशा मार्गावर मिरवणुकीने नेण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज, मुरगुड विद्यालय मुरगुड, विजयमाला मंडलिक गर्ल स्कूल, मुरुड NCC कॅन्डिडेट व MJ लकी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत हावळ यांनी तर आभार बबन बारदेसकर यांनी मांडले. यावेळी हुतात्मा चौकातील स्मारकास स्वातंत्र्य सैनिक वारसदार हेमंत पोद्दार आणि MJ ॲग्रोचे संस्थापक जावेद मकानदार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. दलित मित्र प्राध्यापक DD चौगले, विलास भारमल, BS खामकर, राजमती साळुंखे, विश्वनाथ शिंदे, ओंकार पोद्दार, राणोजी गोथडे, विनय पोद्दार, हेमंत पोद्दार, गब्बर भारमल, रणजित उर्फ बंडा भारमल, शाहू फर्नांडिस, पांडुरंग घोंगरे पाटील, राम सातवेकर, विकास कांबळे, बाळू चव्हाण, सोन्या मोरबाळे, राहुल महाजन, तेजस भारमल, अनिल रावण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.